राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या. कर्जमाफी, पीक विमा, नुकसान भरपाई, बाजारभाव तसेच हवामान अंदाज अशा सर्व बातम्या पाहणार आहोत. त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करा. अवकाळी पावसाची भरपाई खात्यावर जमा करा. पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना दिले निवेदन. कापसाचे क्षेत्र घटले, भात लागवड लांबली, मक्याला प्राधान्य. 10% कापूस घटला. पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. शेतकरी कर्जमाफीला कात्रजचा घाट. उपाययोजनांसाठी समितीची स्थापना. कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे संभ्रम. सोयाबीनच्या वांज बियाण्यांचा शेतकऱ्यांना बसला फटका. कृषी केंद्र चालकाविरोधात कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार. 1.5 लाख शेतकऱ्यांची नव्या पीक विमा योजनेला दांडी. गतवर्षी 2,09,471 तर यंदा 40,000 शेतकऱ्यांचा सहभाग. हिंगोलीत हळद दरात घट. 2,195 क्विंटल आवक तर दर सरासरी 11,350 रुपये प्रति क्विंटल. धानाचे भाव वाढेना. साठवणूक ठेवायची तरी किती दिवस. बाजारात मंदीचा सावट. 7 महिन्यापासून भाव स्थिर. उन्हाळ्यात 233 मिमी पाऊस तर पावसाळ्यात 49 दिवसात 98 मिमी पावसाची नोंद. जूनमध्ये तुरळक पाऊस. मृगाद्रा पुनर्वसू नक्षत्रात वाहिले वारे आणि जमले ढग. बोगस पीक विमा काढणाऱ्यांचा आधार ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार. पीक विमा योजनेतील गैरप्रकारांना निर्बंध बसावा म्हणून राज्य शासनाचा कठोर निर्णय. पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर. शेतकरी चिंतित. 12 दिवसापासून पावसाची दडी. खरीपाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. मासरूळ परिसरात हुमणी अळीचा प्रादुर्भाव. सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात. उपाययोजना आणि नुकसान भरपाईची मागणी. बागलांमधील 47,000 शेतकरी विमा परताव्याविना. आमदार बोरसेन यांनी मांडला मंत्रिमंडळात प्रश्न. गोंदिया जिल्ह्यातील 40,000 शेतकऱ्यांची चिंता वाढली. पीएम किसानचे अनुदान संकटात. 1,69,000 शेतकऱ्यांना फार्मर आयडी नोंदणीत. गोंदिया तालुका आघाडीवर.